स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. बघा, मासिक पाळी ही एक समस्या झाली आहे की ती वेळेवर न येणं, फ्लो न होणं किंवा खूप 2 महिने 3 महिने अशा याने येणं, हे आरोग्याला घातक आहे आणि आपल्या दृष्टीसाठी पण घातक आहे. तर ही जी अनियमितता आहे ही आपणच रिलीज करू शकतो, कारण ती आपल्या बॉडीमध्ये आहे. तर ते रिलीज करणं ही आपलं कर्तव्य आहे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. ही जी पाळी अनियमित येते याला अजून पण कारण आहेत की तुम्ही बर्गर, पिझ्झा, हे जे चायनीज, नूडल्स हे खाणं यांनी हा इफेक्ट होतो. पण आपल्या जिभेला त्याची चव लागली आहे म्हणून आपण खातो आणि आपल्या आरोग्यावर परिणाम करून देतो. आता तुम्ही ठरवा ते किती खायचं. महिन्यातनं एकदा खायला हरकत नाही, पण वारंवार हे खाणं चूक आहे. तर आपण आज आत्ता ह्या जे मासिक पाळी माझी अनियमित आहे यासाठी आपण हिलिंग करूया. हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक श्वास घ्या, हळूवार सोडा. आणि स्वतःला सांगा, ही जी माझी पाळी अनियमित येते याला जबाबदार मीच आहे, कारण माझ्या शरीराची काळजी घेणं, त्याला हवं ते योग्य प्रकारे अन्न सेवन करणं ही माझी जबाबदारी आहे. मी केलेल्या हलगर्जीपणामुळे किंवा काही अनुवंशिक कारणामुळे मला हा त्रास होत असेल, पण मी आत्ता या क्षणी या त्रासातून रिलीज होऊ देते. कराटे चॉप पॉइंटवर टॅप करा की माझ्या आयुष्यात मला जेव्हापासून पाळी येऊ लागली तेव्हापासून ती अनियमित आहे. कदाचित ती माझ्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयीमुळे असेल, कदाचित ते अनुवंशिक असेल, कदाचित तो वातावरणाचा काही भाग असेल. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि ही जी पाळीची अनियमितता आहे ती नियमित होण्यासाठी मी स्वतःला हील करते आणि ह्या समस्येतून मुक्त होते. ही जी माझी मासिक पाळी आत्तापासून वेळेवर येणार आहे असं मी स्वतःला सांगते आणि ही जी जुनी धारणा आहे ही मी बदलू देते. माझी जी मासिक पाळीची समस्या आहे ती कदाचित माझी अनुवंशिक असू शकते. ही मासिक पाळीची जी माझी अनियमितता आहे ती कदाचित वातावरणामुळे असू शकते. ही मासिक पाळीची अनियमितता कदाचित माझ्या खानपानामुळे असू शकते. ही मासिक पाळीची अनियमितता माझ्या योग्य जीवनशैलीमुळे असली पाहिजे. माझ्या मासिक पाळीची समस्या कदाचित माझ्या खानपानामुळे बिघडलेली असेल. माझी मासिक पाळीची जी समस्या आहे ती कदाचित मी सतत ते बोलल्यामुळे होत असेल. माझी मासिक पाळीची जी समस्या आहे ती माझ्याच कृतीमुळे होते. माझ्या मासिक पाळीची जी समस्या आहे ती कदाचित अनुवंशिक आहे, कदाचित वातावरणामुळे, कदाचित माझ्या खानपानामुळे, कदाचित माझ्या जीवनशैलीमुळे आहे. ती मी रिलीज होऊ देते. रिलीज, हील अँड चेंज. 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 Release, heal and change. 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 Release, heal and change.
Release, heal and change. Release, heal and change. Release, heal and change. Release, heal and change. Release, heal and change. Release, heal and change. Release, heal and change. Release, heal and change. मी ही नवीन धारणा स्वीकारते. 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 हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. आणि माझी ही जी मासिक पाळीची जी समस्या होती अनियमित येण्याची, त्या समस्येतून मी आता मुक्त झाली आहे. स्वतःला सांगा. दोन्ही हात अलगद रब करा, डोळ्यावर ठेवा आणि म्हणा, थँक्यू EFT की मला लवकर या समस्येतून रिलीज करण्यासाठी. थँक्यू युनिवर्स. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.